नमस्कार. एबीपी माझामध्ये आपलं स्वागत. मराठी बिग बॉस या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अशा मराठी उद्योजकांना भेटतो ज्यांनी प्रवाहाच्या विरोधात जात स्वतःचं असं वेगळी ओळख, स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलंय. केपीआयटी कमेन्स या कंपनीचं मुख्यालय पुण्यात आहे. आज भारतभरामध्ये जगभरामध्ये सुमारे 8,000 कर्मचारी या कंपनीत काम करत आहेत. या कंपनीचे संस्थापक हे मराठी आहेत, रवी पंडित. सुमारे 15 वर्षापूर्वी या कंपनीची स्थापना झाली. अगदी एका कॉम्प्युटरवर सुरू झालेली ही कंपनी आज हजारो कोटी रुपयांचा बिझनेस हा जगभरामध्ये करते. ऑटोमोटिव्ह सेक्टरमधली विश्वासार्हता म्हणून केपीआयटी कमेन्सचं नाव हे जगभरामध्ये IT सेक्टरमध्ये ओळखलं जात आहे. अगदी स्वदेश चित्रपटाची कथा आहे ना, त्या स्वरूपातली काहीशी कथा ही रवी पंडित यांची आहे. केपीआयटी कमेन्स IT क्षेत्रातील एक बलाढ्य अशी कंपनी आणि याचे संस्थापक रवी पंडित. आज आपण रवी पंडित सरांशी गप्पा मारणार आहोत. सर, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत. सर, मूळ तुमचं जे शिक्षण आहे ते अकाउंटन्सीतलं आहे, कॉमर्स बॅकग्राऊंड आहे. त्यानंतर तुम्ही MIT स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमध्ये तुम्ही शिक्षण घेतलं आणि त्यानंतर परत आल्यानंतर तुमचं काम जे होतं ते मुख्यतः अकाउंटन्सीतलं होतं. त्या काळामध्ये तुम्हाला IT क्षेत्राकडे वळावं असं का वाटलं? 2-3 गोष्टी आहेत त्याच्यातल्या, की एक म्हणजे तुम्ही चार्टर्ड अकाउंटिंगचा व्यवसाय ज्यावेळेस करता, त्यातलं एस्पेशली ज्यावेळेस कन्सल्टिंगचं काम करता ते आम्ही जास्त करायचो. कन्सल्टिंगचं काम करता त्यावेळेला तुम्ही बेसिकली लोकांच्याकडची माहिती घेऊन त्याचं ॲनालिसिस, त्याचं रिपोर्टिंग, थोडक्यात इन्फॉर्मेशन प्रोसेसिंगच करायचो. आणि आमचा कन्सल्टिंगचा व्यवसाय बऱ्यापैकी चांगला चालला होता. मी पहिल्यांदा ज्यावेळेस आलो अमेरिकेतून, त्यावेळेला कम्प्युटर्स खूप महाग होते. मग काही वर्षांनी ते स्वस्त झाले. त्यामुळे अगदी नॅचरली आम्ही मॅन्युअलवरनं कम्प्युटराईजकडं मूव्ह झालो. तसं बघितलं तर जगात इतर ठिकाणी देखील चार्टर्ड अकाउंटिंग कंपनीज हे IT मध्ये आहेत. भारतातच कोणी नाही आहे. आणि मला वाटतं भारतातली आमचीच कंपनी अशी आहे की ज्यांनी अकाउंटिंगवरनं IT वरती स्मूथ हे केलं, ट्रान्झिशन केलं आणि चांगलं चाललं आहे. सर, मुख्यतः कंपनीची स्थापना झाली त्या काळामध्ये वडील जे आहेत तुमचे तेही अकाउंटिंगच्या क्षेत्रातले, आणि साधारण ज्यावेळेला ट्रान्झिशन होत असतं त्यावेळेला कुटुंबाकडून बऱ्याचदा विरोध होतो की जे बरं चाललेलं आहे ते सोडून नव्या क्षेत्राकडे कशाला, म्हणून उगाचच कशाला रिस्क. तर असं काही झालं की काही विरोध? तसं काही विरोध झाला नाही. मला वाटतं एखाद्या वेळेला माझ्या वडिलांचा माझ्याबद्दलचा त्यावेळेपर्यंतचा अनुभव असा असेल की याच्यावरती विश्वास ठेवायला काही हरकत नाही, तो करतोय ते करू देत. तर त्यामुळे विरोध काही कधी झाला नाही. आणि मी असं म्हणतो की हे ट्रान्झिशन तसं स्मूथ झालं, कारण आम्ही ज्या कंपन्यांच्या करता अगोदर अकाउंटिंग आणि कन्सल्टिंगची कामं करत होतो त्यांच्याकरताच ITची कामं करायला लागलो. मग त्या कंपन्यांच्या कोलॅबरेटर्स करता परदेशी काम करायला लागलो. मग स्वतः परदेशी जाऊन काम करायला लागलो. सो ह्या देवर ग्रॅज्युअल स्टेप्स आणि ते इव्होल्युशन झालं. या सगळ्या ठिकाणी कस्टमर्सचा पाठिंबा होता, कारण ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. कुठल्याही धंद्यामध्ये तुम्हाला कस्टमर तुमचा पाठीशी उभा पाहिजे आणि तुमच्याकडे चांगली टीम पाहिजे. तर आमच्याकडे दोन्ही गोष्टी होत्या, त्यामुळं स्मूथली झालं आणि काय तसा विरोध नाही झाला. सर, पण एखादी व्यवसाय उभा करायचा तर त्याला लागतं ते मूळ फंडिंग, आणि मग फंडिंगचा विषय आला की मग कुठेतरी मराठी माणूस चाचरतो की अरे इतका पैसा कुठून उभा करायचा. तर त्या काळामध्ये ज्यावेळेला तुम्ही एक नवं स्वप्न बघत होता, एक नवी कंपनी सुरू करण्याचा विचार करत होता, त्यावेळेला फंडिंग कसं उभं केलं? ॲक्च्युली काय सांगू का, की मला असं वाटतं आमचा व्यवसाय ITचा व्यवसाय असा आहे की ज्या ठिकाणी फंडिंगपेक्षा देखील स्किल्स अँड ॲबिलिटीज आर फार मोर इम्पॉर्टंट. आम्ही व्यवसाय सुरू केला त्यावेळेला आमचं काय फंडिंग विना अडलं नाही, कारण आमच्या पहिल्या कस्टमरनी आम्हाला पहिले कॉम्प्युटर्स घेण्याकरता पैसे दिले आणि ते त्यांनी असे पैसे काढून दिले नाहीत, पण त्यांनी कमिट केलं की पुढचे 3 वर्ष तो आमच्याकडनं सर्व्हिसेस घेईल आणि त्याचे पैसे पुरेसे होते की जे आमच्या हायर परचेसचा हप्ता भरू शकले. त्यामुळे तसं बघितलं तर आम्ही धंदा सुरू केला ते 0 कॅपिटलने केला. आणखीन आमचा धंदा म्हणजे बऱ्याचशा मराठी लोकांना हा धंदा अगदी लिमिटेड कॅपिटलनं करणं शक्य आहे जर तुम्हाला कस्टमरची नस समजली. तर तुम्हाला कस्टमरला काय पाहिजे आहे आणि तुम्हाला कस्टमरला सॅटिस्फाय करण्याची जर तुमच्याकडे क्षमता असेल तर पैसे इतके लागत नाही. हे खरं आहे की पूर्वी बरेचसे व्यवसाय होते ज्याच्यामध्ये मराठी माणूस त्याला वंचित असायचा, कारण मराठी माणूस असा काय धनाढ्य नाही आहे. आपण बहुतेक सगळे लोक मिडल क्लास आहोत.
आपल्याकडे पैसे कमी असतात आणि पैसे खूप इन्व्हेस्ट करण्याची आपल्याला भीती वाटत असते. तर ह्या व्यवसायामध्ये पैसे हा एवढा इश्यू नसून तुमचे आयडियाज, तुमचे ॲम्बिशन, ॲबिलिटी हे जास्त महत्त्वाचं आहे. अगदी सर, आयडिया इज अ कॅपिटल. 1990 नंतर ज्या वेळेला आपण उदारीकरणाकडे वळलो आणि आय टीचं जग जसं जसं विस्तारत गेलं तसं कॅपिटल म्हणून आपण कल्पनेकडे बघायला लागलो. तर तुम्ही ज्या वेळेला या सॉफ्टवेअर्सकडे वळलात, ते MIS सॉफ्टवेअर आहे बेसिकली, तुम्ही जे सुरुवातीच्या काळामध्ये काढलेत, त्या MISवरून पुढच्या टप्प्यामध्ये तुम्ही जो कोअर एरिया होता तुमचा MISचा, तो सोडून ऑटोमोटिव्हकडे वळताना पाहायला मिळत आहे. तर हे ट्रान्झिशन हे, कारण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे तुमच्या पूर्ण व्यवसायातला, तर हा जो टप्पा आहे तो कसा आला आणि का वाटलं की आपण MIS सिस्टीम सोडावी आणि ऑटोमेशनकडे वळावं म्हणून? इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा ह्याला सुरुवात केली, व्यवसायाला सुरुवात केली, त्यावेळेस आम्ही जसं बिझनेस आय टी, ज्याला तुम्ही MIS म्हणता, त्याला मी जनरल बिझनेस आय टी म्हणेन, जसं बिझनेस आय टीकडचं काम करायला लागलो त्याच वेळेला आम्ही इंजिनिअरिंग सॉफ्टवेअरचं काम करायला लागलो. म्हणजे आम्ही पहिल्यांदी ऑटोकॅडवरच्या टूल्स काढली, ज्याला पॅरामेट्रिक सॉफ्टवेअरची आम्ही टूल तयार केली, किंवा प्रोसेस सॉफ्टवेअरची प्रोसॉफ्ट म्हणून टूल तयार केलं. तर आम्ही पहिल्यापासून असं बघत होतो की आम्हाला नवीन काय करता येईल. म्हणजे आमच्या ग्रुपबद्दल असं म्हणता येईल की आम्ही खूप इनोव्हेटिव्ह आहोत, पहिल्यापासून इनोव्हेटिव्ह आहोत. आणखीन आम्ही पहिल्यांदा छोट्या छोट्या प्रमाणात त्याच्यात सुरुवात केलं आणि मग हळूहळू आम्ही एम्बेडेड सॉफ्टवेअरकडे वळलो. आमचा पार्टनर कमिन्स, त्याचाही आम्हाला याच्यात खूप उपयोग झाला. आणि कमिन्स ही जगातली सगळ्यात मोठी इंजिन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. आम्ही त्यांच्याकरता PC टूल्स करायला सुरुवात केली. मग हळूहळू तिथून आम्ही एम्बेडेड सॉफ्टवेअरला गेलो. सध्या ऑटोमोटिव्ह मार्केटमध्ये जगामध्ये एम्बेडेड सॉफ्टवेअरची प्रचंड डिमांड आहे आणि जर आपल्याला त्याच्यातलं स्पेशलायझेशन असेल तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो, असं लक्षात येऊन आमची याच्यात डेव्हलपमेंट झालेली आहे. सर, कमिन्सचा उल्लेख झाला. 2002मध्ये रवी पंडितांची KPIT आणि कमिन्स या कंपन्यांचं मर्जर झालं. तर मुळात ती परिस्थिती काय होती? कारण कमिन्ससारखी बलाढ्य अशी संस्था, मात्र त्यांची जी IT फर्म आहे तिला जितकी गती मिळायला हवी होती ती काही त्या काळात दिसत नव्हती. आणि मग त्या काळात KPITला असं का वाटलं की या संस्थेबरोबर जोडलं जावं? कारण एकीकडे त्या संस्थेची ग्रोथ काही खूप दिसत नव्हती, मग या संस्थेबरोबर यावं असं? असं कुठलीही भागीदारी असते ना, ही दोन्हीही पार्टनर्सच्या गरजांवरती आणि त्यांच्या कॉम्प्लिमेंटॅरिटीवरती अवलंबून असते. कमिन्स हे एक अत्यंत चांगले पार्टनर्स आम्हाला मिळालेले आहेत. गेली 12 वर्ष आमची पार्टनरशिप आहे. कमिन्सची कंपनी होती कॉल्ड कमिन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ती काहीतरी 99 साली सुरू झाली होती. आमचं मर्जर 2001-2च्या सुमाराला झालं. 2-3 वर्षामध्ये त्यांची काही खूप ग्रोथ झाली नव्हती, कारण ती कंपनी त्यांचे इंटरनल लोक मॅनेज करत होते. प्रत्येक वेळेला तुम्ही तुमच्या कस्टमरकडे कस्टमर म्हणून बघितलं पाहिजे, त्याला तुम्ही कलीग म्हणून बघता कामा नये. तो थोडा एक फरक असतो. कमिन्सला खूप मोठ्या प्रमाणात ऑफशोरिंग भारतात वाढवायचं होतं आणि त्यांचे तेवढ्या प्रमाणात ती ग्रोथ होत नव्हती. ही कमिन्सची गरज होती. आमची गरज फारच मोठी होती. आम्हाला एक अँकर कस्टमर पाहिजे होता, आम्हाला एक चांगलं नाव पाहिजे होतं, आम्हाला ग्रोथ खूप करायची होती आणि ह्या ह्याच्यामध्ये आमचा दोघांचाही खूप फायदा झाला. म्हणजे ज्यावेळेस आमचं मर्जर झालं त्यावेळेला कमिन्सचं काहीतरी $1-1.5 मिलियनचं काम कमिन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी भारतात करायची. ते जवळजवळ सध्या $55-60 मिलियन वरती आहे. म्हणजे आमची ग्रोथ खूप झाली. कमिन्सनी जेवढ्या प्रमाणात भारतात कामं आणली तेवढ्या प्रमाणात त्यांचाही फायदा झाला, त्यांचा खर्च कमी झाला, त्यांच्या कामाची क्वालिटी वाढली, त्यांचे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये येण्याची वेळ कमी होत गेली. सो इट हॅज बीन अ फिनॉमिनल विन विन. तर मला असं वाटतं की कुठल्याही ठिकाणी तुम्ही पार्टनर्स कसे गोळा करता, तुम्ही पार्टनर्सबरोबर कसं काम करता, ज्याच्यामध्ये दोघांच्याही हिताचा तुम्ही पूर्ण विचार ठेवता, त्याच्यामध्ये सगळी ग्रोथ अवलंबून असते. आणि मला असं वाटतं ह्या बाबतीत ते चांगलं झालेलं आहे. सर, कमिन्सला आपण अँकर कंपनी म्हणून सुरुवात जी आहे ती कामाच्या स्वरूपात तुम्ही या कंपनीबरोबर केली. कोणत्याही व्यवसायामध्ये, मग तो IT क्षेत्रातला असो किंवा इतर कोणताही, जिथे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी तुम्हाला अँकर कंपनीची गरज ही असते ग्रोथसाठी. तर ती निवडताना तुमचा साधारण उद्योजकांना काय सल्ला असेल की अँकर कंपनी कशी निवडावी आणि मुख्यतः अँकर कंपनीची का गरज असते व्यावसायिकाला? मला असं वाटतं की कुठल्याही नवीन उद्योगामध्ये अनसर्टनिटीज खूप असतात. पहिली गोष्ट म्हणजे फिनान्शियल स्ट्रेंथ तुमची कमी असते, त्यामुळं थोडा धक्का बसला तरी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला कोणीतरी बरोबर लागतं.
हा जो तुमच्याबरोबरचा असणार आहे तो पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या माइंडसेटचा पाहिजे, तुमच्याप्रमाणे त्याचा विचार पाहिजे, तुम्हाला मदत करण्याची इच्छा पाहिजे आणि तुम्ही जे काही काम करता त्याच्यात तुमचा आणि त्याचा दोघांचाही फायदा पाहिजे. अशा प्रकारचा कस्टमर मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मी बऱ्याच वेळाला बघतो की लोक म्हणजे आता उदाहरणार्थ पुण्यामधले बरेचसे लोक आहेत की जे इंजिनिअरिंगचं मॅन्युफॅक्चरिंगचं काम करतात, ऑटो एन्सिलरीची वगैरे कंपनी आहेत. त्यांच्या पुण्यातल्या मोठ्या ऑटो कंपन्या हे कस्टमर्स असतात, ते त्यांचे अँकर कस्टमर्स असतात. सर, पुण्यामध्ये हा उद्योग सुरू तुम्ही केलात. पुणे आज देशातला IT हब म्हणून ओळखलं जातं. एक सॅच्युरेशन लेवल वाटते तुम्हाला पुण्याच्या IT क्षेत्रामध्ये आत्ता, की पुण्यात आणखी IT सेक्टरल ग्रोथ जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळते? मला नाही वाटत सॅच्युरेशन आहे, सॅच्युरेशन नाही आहे. कारण पुण्यामध्ये बाहेरगावाहून खूप लोक शिकायला येतात. पुण्यामधले जर कॉलेजमधले इंजिनियर्स तुम्ही बघितले तर मला वाटतं पुण्याची लोकं 30-40% असतील, त्याच्यापेक्षा बाहेरचेही खूप असतात. बाहेर नेणाऱ्या खूप लोकांना त्यांचं शिक्षण संपल्यानंतर पुण्यात राहायचं असतं, कारण पुण्यातलं जीवन खरंच चांगलं आहे. तर त्यामुळं इन्फ्लो खूप चांगला आहे. आता तुमचे कॉस्ट स्ट्रक्चर्स हे तुम्हाला बघायला पाहिजे. त्यामुळं काही लोक पुण्यात काही काम करतील, पुण्याच्या बाहेर काही करतील. आता पुन्हा आता आमच्या केसमध्ये आमचं पुण्याला ऑपरेशन्स आमचे बंगलोरला आहेत, हैदराबादला आहेत, चेन्नईला आहेत, दिल्लीला आहेत. ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ऑटो इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी आम्ही आहोत. ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री आहे बेंगलोरसारखी त्या ठिकाणी आम्ही आहोत. पुण्यात अजून खूप ग्रोथला भाव आहे. निश्चितच रवी पंडित सरांबरोबरची ही चर्चा जी आपण ती सुरू ठेवणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ते मुख्यतः त्यांच्या बालपणाबद्दल आणि कॉलेजच्या जीवनाबद्दल. पण त्या अगोदर घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. बघत राहा मराठी बिग बॉस.